11 संघाचे गोलंदाज आणि पहिलाच चेंडू मारलेला आहे विजय शर्मा यांच्याकडून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण होत असताना हाताला दुखापत झालेली असून सुद्धा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करत असताना विजय शर्मा आणि गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा प्रशांत साने नक्कीच जर फलंदाजी मार्कवर बघितलं तर एक आयकॉन खेळाडू मधून आपल्याला या संघामध्ये बघायला भेटतो नीलो. नक्कीच ह्याच खेळाडूचा बोलबाला या दिघा नगरीमध्ये ऐरोली नगरीमध्ये आपल्याला बघायला भेटलोय आणि या स्पर्धेमध्ये त्याचा बोलबाला चालतोय का नक्कीच आपण बघूया. आता फलंदाजी करताना अभिषेक आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पूर्ण होत असताना संदीप यांच्याकडून विराट 11 यांच्याकडून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण होत असताना विराट 11 संघाकडून नक्कीच क्षेत्ररक्षण आपल्याला आपल्यातून बघायला येतं. काय क्षेत्ररक्षण केलंय आणि JRJ संघाकडून विल्सन रॉयल्सच्या फलंदाजांना प्रत्येक बाउंड्रीवर 101 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. पुन्हा एकदा फैयाज यांच्याकडून उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण होत असताना अति उत्साही अति एनर्जीने भरलेले असे क्षेत्ररक्षक दिसता करत असताना फैयाज एक बॉल पकड़ सकती है पगला वो क्या लास्ट में बॉल पकड़ा अभिषेक वो साइड देखो ना आपके राइट साइड में. नक्कीच संघाचं नाव विराट 11 आहे. ज्या प्रकारे विराट कोहलीची चपलता असते त्या प्रकारचं संघामध्ये विराट 11 नाव आहे म्हणून संघाचं क्षेत्ररक्षणही विराट कोहलीच्या नावासारखंच आहे. पंचांनी नकारात्मक चेंडू दिला आहे. धावसंख्या देखील बरोबर धावसंख्या पोहोचते ते धावसंख्येचं समीकरण पोहोचते 5 रन आणि म्हणजे धावसंख्या झाले ते अभिषेक यांना आता अगर अभिषेक बाउंड्री मारतात तर त्यांना JRJ संघाकडून 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 4 चेंडू धावसंख्या झाले ते 5. फलंदाजी मार्कवर जर फलंदाजी बघितलं तर मनोज स्पोर्ट की तरफ से अगर 3 बॉल 3 चौकर मारते तो 501 रुपये का पारितोषिक दिया जाएगा. पुन्हा एकदा विराट 11 कडनं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण होत असताना दिसतंय आणि अंपायरने सुद्धा थोडंफार क्षेत्ररक्षण करण्यात मदत केलेली आहे ते विराट 11 संघाला. 1-2 असेल आणि नीलू अगर आता बाउंड्री मारतात तर त्यांना JRJ संघाकडून 201 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि ते बाउंड्री मारले 201 रुपयाचं पारितोषिक नीलू यांना JRJ संघाकडून मिळालेलं आहे. कृपया हॅलो एका हॅलो 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 बंद हॅलो हॅलो हेलो 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 चार्जिंग है इसमें लेकिन आवाज नहीं आ रहा है. हेलो 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 अनुभव महत्वाचा आहे. आणि पुन्हा एकदा अगर नीलू यांच्याकडे बाउंड्री जाते तर त्यांना पुन्हा एकदा 201 रुपयाचं पारितोषिक JRJ संघ मालकाकडून दिलं जाणार आहे. आणि उत्कृष्ट असे गोलंदाजी आणि बॉल उडलेला आहे आणि ते विकेट गेलेली आहे विल्सन रॉयल्स कडून. तरी सुद्धा नीलू यांनी 201 रुपयाचं पारितोषिक जिंकलेलं आहे. सामना झाल्यानंतर कृपया नीलू यांनी स्टेजवर येऊन 201 रुपयाचं पारितोषिक JRJ संघाच्या संघ मालकाकडून घेऊन जावं. आणि प्रेक्षकांना विनंती आहे कृपया पडद्यापासून दूर उभं राहा थोडा. हॅलो आणि विराट 11 यांच्याकडून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सुद्धा होत आहे.
हॅलो माइक चेक. अक्षय अगर आता एक विकेट घेत आहे तर त्यांना विकास सिंग यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि फलंदाजी करत असताना शिवा यांनी आता बाउंड्री मारली तर त्यांना जे संघाकडून 201 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत असताना अक्षय थोडासा बॉल फिरलेला आहे. त्या स्पर्धेसाठी नक्कीच जे पंचांची भूमिका पार पडतात, शैलेश सर असतील, अभिजित सर असतील, एक नावाजलेले पंच, नावाजलेले खेळाडू म्हणून नक्कीच त्यांच्याकडे बघितलं जातं. BKCL स्पर्धाचं नक्कीच आणि सन्माननीय आमचे या स्पर्धेसाठी आवर्जून भेट आले ते तेजस भालेराव साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय तेजस भालेराव साहेब यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. BKCL 2026 या स्पर्धेमध्ये सन्माननीय तेजस भालेराव साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेला आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आणि हिट मीवर अगर बॉल लागतो तर 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. असू दे. सर्व फलंदाजांना मी विनंती करतो की त्यांनी अगर हिट मीवर बॉल मारला तर शिवाजी मामाकडून त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत असताना अक्षय आणि पुन्हा एकदा बॉल मारलेला आहे. उत्कृष्ट असं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण झालेलं आहे. क्षेत्ररक्षण बघायला चांगलं भेटतं. येस विराट धावसंख्या झाली ते 16. 16 एक मिनिट त्यांचं एकच मिनिट. 2 षटकामध्ये धावसंख्या झाली ते 16. तिसऱ्या ओव्हरमध्ये जर कोणत्याही गोलंदाजाने विकेट घेतली तर सन्माननीय एक ही वाइट है, एक लग के इधर गया था ना बाहर, तो लगा था वाइट नहीं था, वो लग के बाहर चला गया. आणि JRJ संघाकडून पुन्हा एकदा पारितोषिकची ऑफर आलेली आहे. बाउंड्री मारल्यावर 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सन्माननीय आमचे भालेराव साहेब यांच्याकडून जर या षटकामध्ये जर गोलंदाजाने विकेट घेतली तर 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या चेंडूवर विकेट भेटते का? एका चेंडूवर विकेट घ्या, लगेच 501 रुपये भालेराव साहेब यांच्याकडून घेऊन जा. आणि उत्कृष्ट असं गोलंदाजी पण पंचांनी हात वर केला आहे. शाळा क्रमांक 77 येथील मैदानावर आपण बघू शकता रात्रीचे 10:57 झाले तरी संपूर्ण ग्राउंड भरलेला आहे. फलंदाजाला देखील ऑफर असेल. या चेंडूवर जर चौकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सन्माननीय भालेराव साहेब यांच्याकडून मारलेला आहे. काय क्षेत्ररक्षण बाद होतो फलंदाज. आणि थोडंफार इथे मिसमॅच झाल्यामुळे जवळजवळ अभिषेक 1000 रुपये फलंदाजाला आले होते पण त्या क्षेत्ररक्षणाने 1000 रुपये घालवले. पण या क्षेत्ररक्षणामध्ये विकेट गेलाय. थोडस मिसमॅच झाल्यामुळे ते विकेट गेलेला आहे. आणि फलंदाजाचा विकेट गेलेला आहे अभिषेक यांचा. आणि आता अभिषेक पटेल फलंदाजीसाठी आलेले आहेत शिवा यांसमोर. सन्माननीय भालेराव साहेब यांच्याकडून अजून एक आणि गोलंदाजी करत असताना सुमित धोनी. सन्माननीय वाघराव साहेब यांच्याकडून क्षेत्ररक्षणाने कोणी झेल घेतली किंवा प्रेक्षकांनी कोणी झेल घेतली
तर तुम्हाला 501 रुपयाचं. प्रेक्षकांसाठी हे ऑफर. प्रेक्षकांनी झेल घेतली तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे साहेबांकडून. जो हमारे बाहर जो प्रेक्षक खड़े हैं, अगर उनमें से कोई कैच लेता है तो उनके लिए भी 501 रुपए का पारितोषिक रखा गया है. आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षकांनी कोणी क्रिकेट प्रेमींसाठी खुश खबर आहे. 2 दिवसामध्ये कोणी झेल घेतली तर 200 रुपये रोख पारितोषिक असणार आहे. प्रेक्षकांसाठी एक खुश खबर असणार आहे. आणि ते बॉल उडवलेला आहे, बॉल हवेत गेलेला आहे. आणि अभिषेक पटेल यांच्यासाठी अगर त्यांनी एक चौकार मारला त्यांना 101 रुपयाचं पारितोषिक शिवाजी मामा यांच्याकडून दिलं जाणार आहे. अभिषेक उत्कृष्ट असं गोलंदाजी सुमित उर्फ गांधी यांच्याकडून होत असताना विराट 11 संघाचं क्षेत्ररक्षण. नक्कीच प्रेक्षकांसाठी खुश खबर आहे. तुम्ही झेल घेतली तर 200 रुपयाचं नक्कीच पारितोषिक असणार आहे. धावसंख्या झाली 20 रन. 1 मिनिट पंच. गोलंदाजासाठी एक ऑफर असेल. या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या तुम्ही तर तुम्हाला 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फलंदाजांनी 3 बॉल 3 चौकार मारले 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बक्षिसांचा वर्षाव. ज्या प्रकारे पाऊस पडतो त्या प्रकारे बक्षिसांचा वर्षाव होतो या स्पर्धेसाठी. म्हणूनच ही स्पर्धा मोठी नावाची स्पर्धा, नामांकन स्पर्धा म्हणून ओळखली जाते. BKCL. मेरी खुद नहीं पी है. 1 मिनट. चांगल्या प्रकारचं क्रिकेट. धावसंख्या टेकणीवर धावसंख्या झाली. आणि आतापर्यंत नेहमीप्रमाणे गोलंदाजासाठी फलंदाजासाठी पारितोषिक लागत होते, पण प्रथमच आपल्या BKCL मध्ये आमच्या बालेराव दादांकडून प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक लागलेलं आहे. सभी प्रेक्षकों से निवेदन, अगर आप बॉल पकड़ते तो आपको भी 201 रुपये का पारितोषिक दिया जाएगा. आणि येथे चौकार, ब्रँडेड चौकार अभिषेक यांनी मारलेला आहे. त्यांना अभिषेक अगर चौकार मारतात तर त्यांना 101 रुपयाचं पारितोषिक शिवाजी मामा यांच्याकडून दिलं जाणार आहे. आणि आशुतोष यांनी पुन्हा एकदा अगर चौकार मारला तर त्यांना आमच्या बालेराव दादांकडून 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 3 षटकामध्ये धावसंख्या झाली ते 26. 3 षटकामध्ये धावसंख्या झाली ते 26. माय मिस्टेक बांगराव दादा आमचे. 3 ओव्हर 26. कोण आला ते या चेंडूवर जर फलंदाजाने चौकार मारला तर सन्माननीय साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या चेंडूवर चौकार मारला तर नक्कीच साहेबांकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. बघूया या चौकार आणि डॉट आला तरी 500 रुपयाचं पारितोषिक. जरी डॉट बॉल केला तरी 500 रुपयाचं पारितोषिक असणार. बघूया नकारात्मक चेंडू. अजून ऑफर चालू आहे. ऑफर बंद होत नाही. आणि विराट 11 यांच्याकडून गोलंदाजी करत असताना त्रिमूर्ती आणि बॉल उडवलेला आहे. आणि पण अंपायर पंचांनी वंडी म्हणून करार दिलेला आहे. 1 रनात धावसंख्या. या चेंडूवर जर विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फलंदाजी करताना आशुतोष. आणि अगर बाउंड्री मारतात तर JRJ संघाकडून आशुतोष यांना प्रत्येक बाउंड्रीवर 201 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि बॉल थोडा बाहेर साईडला गेलेला आहे. पंचांनी हात वरती केलेला आहे. नक्कीच या स्पर्धेचं वैशिष्ट्य बघितलं तर ज्या प्रकारे आमचे पुरुष मंडळी या स्पर्धा बघण्यासाठी तर महिला वर्ग पण या स्पर्धेसाठी बघण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. आणि प्रेक्षकांना विनंती असेल जर महिला वर्ग पार्टी असेल त्यांना बघायला कुठं गडबड होत असेल तर त्यांना थोडंसं बाजूला होऊन बघण्यासाठी
रस्ता द्यायचंय. चार षटकामागे धावसंख्या झाली ती 31. शेवटचं षटक असेल. चला टीम मिटिंग करायची नाही, टीम मिटिंग करू नका, विनंती असेल. लास्ट ओव्हर असेल. फोन कर रहे थे. जर या षटकामध्ये 6 बॉल 6 रन दिले तर गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 6 बॉल 6 रन, 6 रनच्या वर दिले, 6 रनाच्या वर दिले तर पारितोषिक नसणार आहे. 6 रनाच्या आतमध्ये जर रन दिले या षटकामध्ये तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला असणार आहे. पहिली इनिंग आहे. नहीं 6 ही रन देने का. 4 तो वैसे दे चुका वाइट बॉल 31. नहीं पहले ही ना 2 बॉल 31. आणि रोहित यांना सुद्धा JRJ संघाकडून प्रत्येक बाउंड्रीवर 201 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करत असताना प्रशांत यांच्याकडून, त्रिमूर्ती यांच्याकडून उत्कृष्ट असं गोलंदाजी होत असताना सन्माननीय आमचे सचिन शामू मानकर यांच्याकडून अगर त्रिमूर्ती यांनी 3 चेंडूंमध्ये विकेट घेतला तर त्यांना 1001 रुपयाचं सचिन मानकर यांच्याकडून पारितोषिक दिलं जाणार आहे. पंचांनी हात वरती केलेला आहे. 3 बॉल मध्ये विकेट घ्यायचा आहे आणि 1000 रुपये घेऊन जायचं सचिन दादा यांच्याकडून. बघूयात 1001 रुपये घेऊन जातात का. 3 चेंडू मध्ये विकेट घ्यायचा आहे. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. पुन्हा एकदा वाईट गेला तर JRJ संघाकडून 201 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे त्रिमूर्ती यांना. धावसंख्या झाली ती 34. आणि हिटवर लागलेला आहे. अभिषेक यांनी पारितोषिक 501 रुपयाचं जिंकलेलं आहे शिवाजी मामा यांच्याकडून. रोहित याच्या बॅट मध्ये काय ब्रँडेड चौकर आला आणि हिट बी याला आलाय विश्वनाथ माने यांच्याकडून पारितोषिक घेण्यासाठी. अरे 26 से 38 हो गया रे. धावसंख्या झाली ते 38. अजूनही उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. प्रयत्न करावा लागतील. पुन्हा एकदा प्रोटोकॉल चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि फलंदाज बाद होते रनआउट स्वरूपात. अजूनही शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. धावसंख्या 39. शिवम फलंदाजी मार्गावर आलाय. ते शिवम प्रयत्न करावा लागेल आपल्या संघासाठी. 1 चेंडू जरी आपल्याला खेळायला भेटला तरी आपल्या संघ मालकासाठी प्रयत्न करावे लागतील. 1 बॉल 1 चौकार मारलं तर नक्कीच 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिक नक्कीच या स्पर्धेमध्ये. कंटिन्यू नकारात्मक चेंडू, वाईट बॉल. पंचांनी नकारात्मक डिसिजन दिले आहे. धावसंख्येत 1 निभार होते. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 निभार. धावसंख्या झाली ते 41. स्ट्राईकवर शिवम यांनी शिवम यांनी या चेंडूला चौकार मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक असेल दादांकडून. चौकार येतोय का. पटकवला होता चेंडू पण ऑपर शिवम यांनी घालवलेले. फलंदाज बाद होते. धावसंख्येत 1 निभार. धावसंख्या झाली ते 43. जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता असेल. विराट 11ला सामना जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची आवश्यकता. मनोस्फोट आणि टायटन्स 11 आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर यायचे. मनोस्फोर्ट्स आणि टायटन 11, मनोस्फोर्ट्स आणि टायटन 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण
पुढील सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी दोन्ही कर्णधारांनी व्यासपीठावर यायचे. सन्माननीय तेजस साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाईल. या नाणेफेक चला दोन्ही टायटन्स आणि मनोज स्पोर्ट्सच्या कर्णधारांनी स्टेजवर यावे नाणेफेकीसाठी. मनोज स्पोर्ट आणि टायटन्स 11 दोन्ही संघाचे कर्णधार. मनोज स्पोर्ट्सचे कर्णधार आलेले आहेत स्टेजवर. बादल, चला टायटन्स 11 शेवटचा कॉल असेल आपल्याला. टायटन्स 11 कृपया विल्सन रॉयल्स आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. लवकरात लवकर सामना सुरू करावा. टायटन्स 11 कर्णधार टायटन्स 11 आपल्याला विनंती असेल की आपण शेवटचा कॉल असेल. टायटन्स कर्णधार टायटन्स. सन्माननीय आमचे तेजस साहेब आपल्याला विनंती करतो की आपण या स्पर्धेचा या सामन्याचा सन्माननीय तेजस दादा भागराव आपल्याला विनंती असेल की या सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचं आहे. चला टायटन एक मिनिट. कॉल कोणाचा असेल? कॉल असेल बादल यांचा. दादा या सर्वेचं नाणेफेक करतायत. कॉल असेल बादलचा. काय असेल लगेच सांगा. टॉच विन मनोज स्पोर्ट टॉच विन झाले आणि क्षेत्ररक्षण घेतलंय. नाही अजून चालू नाही झाली त्याची मॅच. चला क्षेत्ररक्षण मॅच चालू करायचं पंचांना विनंती असेल. चला टायमर ऑन झालेला आहे. हे विराट आणि कुठली टीम आहे? चला विल्सन रॉयल नीलू 6 रन का ओवर दिया तीनों ने मिलके, मालूम है क्या? तीसरा बॉलर था ना इनके पास चौथा. आणि गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत नीलू. आधीच नीलूंनी 201 रुपयाचं पारितोषिक जिंकलेलं आहे. पुन्हा सुद्धा त्यांना मॅच स्टार्ट होते. फलंदाजी मार्कवर जर बघितला तर अक्षय आणि गोलंदाजी मार्कवर जर बघितला तर नवी मुंबई मधील एक नावाजलेलं अष्टपैलू खेळाडू नीलू. या खेळाडूचाही नक्कीच बोलबाला राहिला. या विभागामध्ये ऐरोली विभागामध्ये नक्कीच या खेळाडूचा बोलबाला राहिला. या स्पर्धेमध्ये काय करू शकतो? पहिला चेंडू फिरवलाय. पहिला चेंडू पहिला चौकार अक्षय यांच्याकडून उत्कृष्ट अशी फलंदाजी करत असताना येते. या चेंडूवर निलूने गोलंदाज बाद केला तर नक्कीच दादांकडून 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या चेंडूवर निलूला नक्की संधी असेल आणि फुल चालूवर फलंदाज बाद होते. नक्कीच निलूला 501 रुपयाचं पारितोषिक नक्कीच लाभले. वैयक्तिक नक्कीच पारितोषिक नसावं. टीम पारितोषिक गेलं जाईल. दादांच्या माध्यमातून नक्कीच निलूला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मॅच संपल्यानंतर आपण दादांच्या हातातून पारितोषिक घ्यायचं. आपण नीलू यांनी 2 पारितोषिक जिंकलेली आहेत आजच्या सामन्यात. 201 JRJ संघाकडून जिंकलेला आहे आणि 501 आत्ता विकेट घेतल्यावर जिंकलेला आहे. पुन्हा एकदा फलंदाजाला संधी असेल दादांच्या माध्यमातून तेजस दादा यांच्याकडून. या चेंडूला जर चौकार मारला तर फलंदाजाला 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या चेंडूवर चौकार जाणार का बघूया. संधी फलंदाजाला भेटते का? काय क्षेत्ररक्षण केलं तिथे विल्सन संघाकडून. नक्की जवळजवळ 500 रुपये वाचवले फलंदाजाला. कुठेतरी पारितोषिक जवळजवळ आलं होतं ते पारितोषिक परतलंय. पुन्हा वापर असेल
रोहित यांना जे संघाकडून 100 रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे. त्यांनी 100 रुपयाचे पारितोषिक सामना झाल्यानंतर स्टेजवर येऊन घेऊन जावे जे संघाकडून. धन्यवाद. प्रेक्षकांनी आपले हात तयार ठेवायचे, कारण की दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बॉल जर बाहेर आला तर डायरेक्ट आपण जर बॉल पकडला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रेक्षकांसाठी. नेलोची चांगली गोलंदाजी चालली आतापर्यंत, चांगली गोलंदाजी करतोय, अनुभव आहे तेवढा. आयकॉन खेळाडू म्हणून नक्कीच खेळतोय आपल्या संघामध्ये. आपला संघ मालकाला नक्कीच दाखवून देतोय. सातत्याने 2 दिवस ही स्पर्धा राहणार आहे. आजच्या दिवसामध्ये 12 सामने खेळवले जातील. उद्याच्या दिवसामध्ये गट खेळवला जातील. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला फायनलचा सामना बघायला भेटेल. आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला मोठमोठे मान्यवर या स्पर्धेसाठी नक्कीच बघायला भेटतील. एक विभागातील एक लीग बघितले तर एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जातं. एक नामवंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जातं. 12 संघाच्या 12 संघ मालकांना नक्कीच जर लक्ष कुठे असेल तर या उंच ट्रॉफीकडे लक्ष असणार आहे. कारण की एवढी सुंदर ट्रॉफी मला वाटतं नक्कीच कधी ते घरी घेऊन जातात असं लक्ष नक्कीच संघ मालकांचं असणार आहे. पुन्हा एकदा आमच्या विजयदादांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण बसायचं. ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. स्कोअर झालाय, धावसंख्या झाली ती 6. धावसंख्या झाली ती 6. बॉल किती? 1 षटकामागे धावसंख्या झाली ती 6. ज्यांचा आज वाढदिवस आहे ते आमचे सन्माननीय विजयदादा उपशाखा प्रमुख. या जर बॉलवर चौकार गेला तर नक्कीच आमच्या विजयदादा यांच्याकडून 500, ह्या चेंडूवर चौकार गेला तर 500 रुपयाचं नक्कीच पारितोषिक असणार आहे. पारितोषिक 500 रुपयाचा असणार आहे. या चेंडूवर मारतायत का? नकारात्मक चेंडू. पंचांनी हात वर केले. धावसंख्या देखील वर होते. धावसंख्या झाली ती 7. पुन्हा ऑफर असेल. ऑफर कुठे जाणार नाही. ऑफर 2 दिवस चालू राहणार आहे. फक्त संधीचं सोनं तुम्ही करा. तुमच्यासाठी मान्यवर आमचे बसलेले आहेत. प्रयत्न तुमचे पाहिजेत. प्रयत्न बसलाय. 500 रुपये जवळजवळ गेलेले. पुन्हा ऑफर असेल थोड्या मिनिटांनी. दादांनी आवाज दिला की पुन्हा ऑफर असेल. आणि प्रत्येक विकेटवर अगर अभिषेक यांनी आता विकेट घेतला तर जे संघाकडून 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. नकारात्मक चेंडू. पंचांनी हात वर केलेत. या चेंडूवर गोलंदाजाने विकेट घेतली तर सकाराम वैद्य यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 500 हा शब्द माझ्या जवळजवळ पाठ झालाय. प्राइज मारा कोणीतरी. बाद होता. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. ऑफर चालू असेल पुन्हा. या चेंडूवर जरी विकेट घेतला तर 500 रुपये गोलंदाजासाठी असणार आहे. विकेट गेली तर 500 रुपये गोलंदाजाला असणार आहे. संधी उकले पण कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. धावसंख्या देखील धावसंख्या झाली ती 11. 2 चेंडू मागे धावसंख्या झाली ती 11. 1-1. जर या स्पर्धेचं ऑप्शन बघितलं तर मोठ्या स्वरूपात होतं. मला वाटतं दिघा ऐरोली विभागामध्ये एवढ्या पद्धतीचं मोठं ऑप्शन जर कुठले मंडळ करत असेल तर नक्कीच हे भीमक्रांती मित्रमंडळ BKCL या स्पर्धेमध्ये मोठं ऑप्शन होतं.
मन्नू स्पोर्टच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिक विकेट 500 रुपये लागू झालेत का? नाही झालेत. पंचांनी पण हात हलवलेले आहेत. चौकार मारलं तर नक्कीच दादांकडून प्रमुख दादांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. या बॉलवर चौकार मारा, 500 रुपये घेऊन जा. पडद्याला कोणी हात लावायचं नाही. बाउंड्रीच्या लाईनवर जर प्रेक्षक उभे असतील, आपल्याला विनंती असेल पडद्याला कोणी हात लावू नका, विनंती असेल. नाही तर 500 रुपये पारितोषिकाचे आपल्याकडून वसूल केले जाईल. पर्दे के ऊपर हाथ नहीं लगाना है. जो बाउंड्री लाइन पे हमारे प्रेक्षक जो खड़े, दाव संख्या झाली 13 धाव. आणि विल्सन रॉयल संघाकडून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण होत असताना दिसतंय. अभिषेक उत्कृष्ट असे गोलंदाजी करत असताना दिसतंय आणि फलंदाजी करताना प्रशांत. आणि आमच्या तेजा साहेबांकडून डॉट बॉलवर 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. आणि धाव संख्येत 1 रनांची भर. धाव संख्या झालेली आहे 5 चेंडू 15 धावा. आणि आमच्या सकाराम वैद्य दादांकडून प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. आणि ओव्हरवर 16 रनांची धावसंख्या झालेली आहे. 44 रनांचं लक्ष्य आहे विराट 11ला. विनंती असेल टीम मीटिंग करू नका प्लीज. वेळेचं थोडंसं लक्ष नाही, वेळेचं बंधन असेल स्पीडअप घ्या. आयोजन कमिटीला तुम्ही काय देऊ शकता तर वेळ. आयोजन कमिटीने तुम्हाला एवढी चांगली स्पर्धा दिली तर तुम्ही फक्त आयोजन कमिटीला वेळ द्यायचा आहे. वेळेवर सर्व सामने झाले तर याच्यापेक्षा दुसऱ्या उद्याच्या दिवसामध्ये अजून चांगले या स्पर्धेला रंगत येणार आहे. चला स्पीडअप घ्या निलू. आणि अभिषेकने अगर एक विकेट घेतला या ओव्हरमध्ये अगर कोण विकेट घेतात तर त्यांना JRJ संघाकडून 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. अभिषेक पटेल यांना गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. त्यांना सामोरे जातील फलंदाजी करत असताना प्रशांत. पंचांनी हात वर गेले. नकारात्मक चेंडू. धावसंख्येत 1 निबर. धावसंख्या पोहोचते ती 17. ज्या प्रकारे 2 षटकामध्ये गोलंदाजी झाली त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल संघासाठी आपल्या. प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिकडे. एक चेंडू झाला. 18 धावसंख्या फलकावर आक्रमण करावं लागेल कारण की धावाचा डोंगर आहे. प्रयत्न करावा लागेल. आक्रमण करावं लागेल. उर्वरित षटकामध्ये जर जिंकायचं असेल, पहिला सामना जिंकायचा असेल तर नक्कीच प्रयत्न करावा लागेल विराट 11 संघाला. काय गोलंदाजी. थोडासा पण बॉल. मला वाटतंय पंचांना थोडस गोलंदाज अडथळा आला त्याच्यामुळे डिसिजन मध्ये कुठं पंचांनी रिव्ह्यू मागितला. थर्ड डिसिजन
इलेव्हन आहे मला वाटतं. आणि स्टेजवर उपस्थित आजचे बर्थडे बॉय तसेच आमचे दादा विजय दादा मिश्रा, त्यांसमवेत आमचे अक्षय दादा, त्यांसमवेत आमचे तेजा साहेब वाईट आहे. आणि वाईट म्हणून पंचांनी निर्णय दिलेला आहे. नक्कीच घाऱ्या घाऱ्या यांना कॉल करतायत गणेश घाऱ्या. धावसंख्या झाली ते 2 चेंडू मागे 19 धावा. आता कुठेतरी एक्सेलेटरवर पाव द्यावा लागेल फलंदाजाला, कारण की मोठी धावसंख्या आहे. आक्रमण करावं लागेल. आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. गोलंदाजी चांगली चालले विराट 11 संघाची. आणि अभिषेक पटेल यांना 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे JRJ संघाकडून. नीलू आणि अभिषेक पटेल यांच्यामध्ये JRJ संघाकडून 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सामना झाल्यानंतर त्यांनी स्टेजवर येऊन 501 रुपयाचं पारितोषिक घेऊन जावं. चला काही करा, स्पीड अप करा. विजय मिश्र साहेबांकडून दादांकडून ज्यांचा वाढदिवस आहे, फलंदाजाने या बॉलवर चौकार मारला तर 500 रुपये. बाउंड्री लाईन पर्यंत जात आहेत, टच होऊन परत येत आहेत. धावसंख्या झाली ते 4 चेंडू मागे 20 धावा. उर्वरित अजून 2 चेंडू असतील. तिसरं षटक आहे, अजूनही 1 षटक बाकी. प्रयत्न केला होता, काय फिरवला चेंडू, चौकार मारलेला आहे ते. पण या चौकारसाठी ऑफर नव्हती. गोलंदाजांसाठी ऑफर असेल, या चेंडूवर विकेट घेतली तर 500 रुपये. पुन्हा एकदा प्रयत्न चांगला होता. 3 षटकामध्ये धावसंख्या झाली ती 25. उरलेल्या एका षटकामध्ये अजूनही 19 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडूमध्ये अजूनही 19 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडूमध्ये 19 धावा जर मारले तरी नक्कीच 1001 रुपयाचं पारितोषिक दादांच्या माध्यमातून असेल. विराट 11ला सामना जिंकण्यासाठी 19 रनांची 1 ओव्हरमध्ये 19 रनांची आवश्यकता. शेवटची ओव्हर आणि हा सामना आता प्रेक्षकांसाठी सुद्धा थोडा रोमांचक झालेला आहे. शेवटची ओव्हर. विराट 11ला सामना जिंकण्यासाठी 19 रनांची आवश्यकता. 6 चेंडूमध्ये 19 धावा जर केल्या संघाने तर 6 बॉल में 19 रन की आवश्यकता विराट 11 को सामना जीतने के लिए. 6 बॉलात 19 धावा जर केल्या तर नक्कीच 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि शिवा अगर या ओव्हर मध्ये विकेट घेणार तर त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक JRJ संघाकडून दिले जाणार आहे. आणि आणि पहिल्या चेंडूवर प्रशांत यांचा विकेट गेलेला आहे. अजून उर्वरित 5 चेंडू मध्ये जर 18 धावा केल्या तर नक्कीच 2000 रुपयाचं पारितोषिक. ज्यांचा वाढदिवस आहे आज त्यांच्या नावाने हे पारितोषिक असणार आहे. आमचे विजयदादा शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून नक्कीच 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धावसंख्या झाली 26 धावा धाव फलकावर. अजूनही जिंकण्यासाठी 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. नकारात्मक चेंडू कुठेतरी चुकीचं समीकरण. नो +1. 5 बॉल पे 16. अजूनही जिंकण्यासाठी 5 चेंडूंमध्ये 16 धावाची आवश्यकता आहे विराट 11ला. 5 बॉल पे 16. क्या करूं? आधा पी के खेल रहे हैं.
आणि बॉल हवेत उडलेला आहे. थोडाफार सामना आता पूर्णपणे विल्सन रॉयल्स कडे झुकलेला आहे. तरी सुद्धा क्रिकेट आहे. शेवटचा बॉल परत आपण अजूनही जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये 16 रनांची आवश्यकता आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. जर बघितलं IPL मध्ये पंजाब इलेव्हन संघाने सुरुवातीचे 6 सामने लगातार जिंकले होते, त्यानंतर 6 सामने लगातार हारले होते. त्यामुळे क्रिकेटमध्ये काय सांगू शकत नाही. जर 16 धावा अजून झाल्या तर दादांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रेक्षक कुणी पकडले का कॅच? प्रेक्षक कॅच पकडला का कुणी? 201 रुपयाचं पारितोषिक असेल. फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत विजय शर्मा. कृपया वो वहाँ जो प्रेक्षक है उनसे निवेदन है वो पर्दा छोड़िए कृपया. कृपया किती पर्दा छोड़ के बैठे. सैंडी ओके छोड़ा आणि ते विजय शर्मा आले परत आले आणि गेले परत. 3 बॉल 17 मारले तर आमच्या विजय शर्मांना दुखापत झालेली आहे आपण समजू शकतो. 3 बॉल 17 मारले तर 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. चौका वन डे 1 रनांचे धाव. चौका आहे चौका. 17 अजून 2 चेंडू मध्ये. प्रेक्षकों से निवेदन है कि पर्दे के अंदर हाथ डाल के बॉल ना पकड़िए. विनंती असे प्रेक्षकांना जोपर्यंत बाउंड्री बाहेर बॉल जात नाही तोपर्यंत बॉल पकडू नये. आणि विल्सन रॉयल्स इथे सामना जिंकलेला आहे. नीलू